यशोधरा नगर पुलिस थाना अंतर्गत फिरौती की मांग न पूरी होने पर चाय विक्रेता पर हमला करने वाले आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार करने में सफलता हासिल की। वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप बुआ ने इस संबंध में जानकारी दी। उन्होंने बताया कि आरोपियों द्वारा चाय विक्रेता से फिरौती की मांग की गई थी और इनकार करने पर उस पर हमला किया गया। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपियों को हिरासत में लिया। आरोपियों के खिलाफ संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया गया। फिलहाल पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। फिर्यादी सुदामा झाडू बघेल, वय 55 वर्ष, राहणार संगीता हायस्कूल जवळ यशोधरा नगर यांचा त्यांच्या राहत्या घरा ठिकाणी चहाचा ठेला आहे। सदर ठेल्यावर यातील आरोपी इजाजुद्दीन उर्फ शिबू रियाजुद्दीन सिद्दीकी, रुस्तम रियाजुद्दीन सिद्दीकी, इम्रान खान आबिद खान व त्यांचा साथीदार मोहसिन असे व्यक्ती सदर ठिकाणी जाऊन फिर्यादी सुदामा बघेल यांना सदर ठिकाणी चहाचा ठेला चालवण्यासाठी महिन्याला 5,000 रुपये द्यावे लागतील अशा धमक्या देत होत्या। परंतु फिर्यादी यांना सदर इस्मांना कोणतीही खंडणीची रक्कम द्यायची नव्हती, त्यामुळे ते त्यांना पैसे देत नव्हते। परंतु त्यांनी या घटनेची पोलीस स्टेशनला देखील माहिती दिली नव्हती। दिनांक 25 डिसेंबर रोजी यातील आरोपी इजाजुद्दीन उर्फ शिबू रियाजुद्दीन सिद्दीकी व इम्रान खान आबिद खान यांनी त्यांच्या चहाच्या ठेल्यावर जाऊन त्यांच्याकडे पैशाची मागणी केली। त्यावेळी पैसे देण्यास फिर्यादीने नकार दिल्याने त्यांनी त्यांच्याजवळ असलेले चाकूने तसेच फिर्यादीच्या चहाच्या ठेल्यावरील चहा बनवण्याचे जे साहित्य आहे, मग तसेच चाकू यांच्या साहाय्याने फिर्यादीला गंभीर मारहाण केलेली आहे। तसेच फिर्यादीच्या चहाच्या गल्ल्यातील 1200 रुपये जी रक्कम आहे ती चोरून नेलेली आहे। अशा स्वरूपाची फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध BNS सेक्शन 109 व इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी आरोपी रुस्तम रियाजुद्दीन सिद्दीकी व इम्रान खान आबिद खान यांना अटक करण्यात आलेली असून न्यायालयाने त्यांचा 3 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।